352व्या राज्याभिषेकाला आईवडिलांच्या पुण्याईने माझी रायगडवारी घडली। पाहिलं तर इथे प्रत्येकाच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारलेला होता। प्रत्येकजण देहभान विसरून या सोहळ्यात नाचत होता। या अभूतपूर्व सोहळ्यासाठी प्रत्येकजण सजून धजून रायगडावरती तयार होता। या सोहळ्याचा साक्षीदार होण्याचं थोर भाग्य मला लाभलं आणि हेच या व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्यासमोर घेऊन येत आहे। मुंबईवरून माणगावपर्यंत रेल्वे, नंतर तिकडून महाडला बस आणि त्यापुढे महाड ते रायगड रिक्षा अशी दरमजल करत मी रायगडला पोहोचलो। सुप्रभात। सकाळचे वाजले आहेत 6 आणि राज्याभिषेकाचा आधीचा दिवस 8 तारीख आणि आता रायगड चढायला सुरुवात करतोय, कारण की एवढ्या सकाळी सुरुवात करणं गरजेचं आहे। वरती जाऊन टेंट पण लावायचं आहे। वातावरण प्लेझंट आहे। कसं वाटतंय राज्याभिषेकाला येऊन? आपण चढतोय आता नाणे दरवाजाने। वरती गड दिसायला लागलाय आणि नशीब खूप चांगलं आहे की पाऊस नाहीये। पाऊस असला असता ना भाई लागली असती बरोबर। 6 जूनला जो कार्यक्रम झाला राज्याभिषेकाचा तेव्हा दरवाजा सजला असेल, तसंच पुन्हा आज सुद्धा सजणार आहे उद्यासाठी। सूर्यदेवांचं आगमन होत आहे आणि गड एवढाच सुंदर दिसतोय। अगदी तासाभरात मी गडावर येऊन पोहोचलो आणि तिथे आल्यावर मला स्वराज्य निष्ठेचे एक जिवंत उदाहरण पाहायला मिळालं। राजेंच्या कर्तृत्वाची जाण ठेवून एक लहान मुलगा लोटांगण घालत गडावर आला होता। अशी निष्ठावान पिढी आजही घडते, हे या देशाचं भाग्य आहे। होळीच्या माळावर आलोय। ते सगळ्यात मोठं काम आहे जागा शोधून टेंट लावणं। ही बाजारपेठ फुल आहे, म्हणजे टेंट नुसते तंबू 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 दिसत आहेत आणि त्यात मला एक छोटीशी जागाही भेटली आहे टेंट लावायला। ही तंबू ठोकून झाल्यावर पहिल्यांदा जाऊन महाराजांना मुजरा केला आणि नंतर इथली पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या शरीरात सामावून घेऊ लागलो। फायनली माझी लाडकी मैत्रीण भेटली। तयार व्हायचे अजून मला स्वप्नील। टेंट वगैरे सेट केला आणि आत्ता जातोय टकमक टोकाकडे। टकमक टोकाचा जो थरार आहे ना, हा बघता क्षणी तुम्हाला कळतो। म्हणजे ही एक अशी जागा आहे जिथे आल्यावर कळतं की मृत्यू काय काय असू शकतो, मृत्यू किती भयानक असू शकतो। टकमक टोकासारख्या सुंदर जागेवर 2 सुंदर मुलींसोबत, इकडे बघा ग, अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी। रायगडावरती सोहळ्याची लगबग सुरू होती। नगारखाना फुलांनी सजत होता। हळूहळू शिवभक्त रायगडावरती जमा व्हायला सुरुवात झाली होती आणि या सर्व शिवभक्तांनी गड अगदी बहरून निघाला होता आणि इतक्यातच शिरकाई देवीचा गोंधळ सुरू झाला आणि अख्ख्या रायगडावर एक वेगळीच ऊर्जा पसरली। आणि तेवढ्यातच नगारखान्यासमोर मर्दानी खेळ सुरू झाले। हे जुने पारंपरिक खेळ ही लहान मुलं एवढ्या शिताफीने करत होती की जणू काही आपण शिवकाळातच आहोत असा भास होत होता।
आणि तेवढ्यातच धर्मवीर शंभूराजांची पालखी राजसदरेवर आली. शिवाजी महाराजांचा जन्मदिन आज आपण अन्नछत्र हा एक महत्त्वाचा विभाग होता आणि त्यासाठी कोकणकडा मित्रमंडळ, स्वराज्य कार्य यासारख्या कित्येक परिवारांनी आपला प्राण ओतला होता. या सोहळ्याचं आकर्षण असतं कोकणकडा मित्रमंडळातर्फे नंदी महाराजांना लावण्यात येणारं पितळेचं मूग. गेली 350 वर्ष ही लढाई धर्माचीच आहे असं ओरडून सांगणारे हे नंदी महाराज आपल्या राजाच्या सोहळ्यासाठी मात्र मोठ्या तोऱ्यात असतात. आणि मग हा सोहळा बघताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. संध्याकाळ झाली आणि मग संपूर्ण नगारखाना देवीच्या गोंधळाने गजबजून निघाला. त्या दिवशी राजांचं हे रूप किती वेळा जरी पाहिलं तरी मन भरत नव्हतं. अन्नछत्राकडे गर्दी असल्यामुळे जे मिळेल ते खाऊन पुढच्या कार्यक्रमासाठी मी तयार झालो. एवढी वर्ष रायगडावर येतोय पण पहिल्यांदाच राजसदरेवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणापाशी जाण्याचा योग आला. आई वडिलांची पुण्याई इथे कामी आली आणि मग त्यानंतर 75 वर्षांच्या तरुणांचा बालनाच बघायची संधी मिळाली. आणि मग शाहिरांनी राजसदरेचा आणि सर्व शिवभक्तांच्या मनाचा ताबा घेतला. सकाळी रायगड चढलेलो आणि अख्खा दिवस रायगडावर घालवला. आता रात्रीच्या जवळजवळ 2-2:30 वाजले आहे. शाहिरी कार्यक्रम संपून आलो आहे. दिवसभर बरेचसे प्रोग्राम इथे पाहिले आणि आता रात्र झाली आहे. जवळजवळ सगळे तंबूत आपल्या गार होत आहेत. आता झोपून 2 तासांनी लगेच उठायचं आहे. हेक्टिक शेड्यूल आहे तरी पण एनर्जी लेवल आहे ना एकदम हाय आहे. कारण की जे काही कार्यक्रम दिवसभर पाहिलेत रायगडावर आणि रायगडावर पहिली रात्र आयुष्यातली घालवतोय. अजून एक चांगली गोष्ट घडली दिवसभरात की रायगडाच्या सदैव म्हणजे शिवरायांच्या मूर्तीजवळ मला जाण्याचा योग आला. तर या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह होत्या माझ्यासाठी. आणि तेजस्वी मी काय सांगणार, खूप
सुंदर असा अनुभव होता शिवराज्याभिषेकचा 352वा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. आज सगळ्या गोष्टी आम्ही जवळपास अनुभवल्या आहेत, तरीसुद्धा अंगामध्ये अजूनही तीच ताकद आहे. वाटत नाही मध्यरात्र झाली आहे. लोक इकडे तिकडे फिरतायत. बाजारपेठ, होळीचा माळ असो, नगरखाना, जगदीश्वर. एक्साइटमेंट आहे उद्यासाठी. उद्या पहाटे लवकरच भेटू आपण. उद्या राजांचा शिवराज्याभिषेक सुरू होईल लवकरच. वेळ कमी आहे, झोप पण आवरत नाही आहे, तरी पण प्रयत्न करतोय सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आटोपायच्या. रायगडावरती 6 जून आणि 9 जून 2 दिवस राज्याभिषेक होतोय आणि सगळ्यात मोठं काम ही लोक करतायत. ही लोक कंटिन्युअस 5 दिवस हे जे पाण्याचे आरो फिल्टर लावले आहेत तिकडे बसून आहेत. पाणी भरणं आणि लोकांना पाणी मिळणं त्यासाठी या लोकांनी खूप मेहनत केली आहे. तुम्हाला खूप खूप थँक्यू. सकाळपासूनच होळीच्या माळावर एक वेगळीच ऊर्जा होती आणि सर्वजण वाट बघत होते ती शिवरायांच्या पालखीची. पोलिसांचा गडावरती चोख बंदोबस्त होता आणि ज्या सुवर्ण क्षणाची वाट सर्वजण पाहत होते तो क्षण आला. आमचे शिवराय आले. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थोड्याच वेळाने शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि मग प्रत्येक जण एक वेगळ्याच रंगात रंगून गेला. तेवढ्यातच उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जगदीश्वराच्या मंदिराकडे निघाला आणि जय श्रीरामच्या जय घोषाने अख्खी बाजारपेठ दुमदमून निघाली. पण उपमुख्यमंत्र्यांनी इथून चालत जाणं अपेक्षित होतं. राज्याभिषेकानंतर शिवराय जगदीश्वराच्या दर्शनाला निघाले आणि मग आम्ही सुद्धा गड उतार होण्याचा निर्णय घेतला. राज्याभिषेक सोहळा पार पडलाय. नाचगाणं झालं, फोटोशूट झाला, शिवरायांचं दर्शन झालं. आता समाधीकडे पालखी चालली आहे आणि आम्ही पण आता गड उतरतोय, कारण की गड उतरल्यानंतर बरीचशी गर्दी होणार आहे. 2 दिवस रायगडावरचे अविस्मरणीय होते आणि हे कायम लक्षात राहतील. पहिल्यांदा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार अटेंड केलेला आणि लाईफ टाईम मेमरी. माझ्यासोबत याच्यामध्ये होती तेजू आणि प्रीती होती आणि एन्जॉय केलं का नाही? खूप 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 जास्त एन्जॉय केला. आणि 2 दिवस म्हणजे गैरसोय बरीचशी असते, पण गैरसोयीमधून पण मार्ग काढत आणि एवढं बरं वाटलं ना. म्हणजे हे तुम्हाला वर्षभरासाठी एनर्जी देणारा असा हा एक उत्सव आहे, प्रत्येक हिंदू माणसाच्या मनाच्या जवळचा उत्सव. आणि आम्ही तो अनुभवलाय. तुम्ही सुद्धा आयुष्यात कधी वेळ मिळेल तर अनुभवा. तिथीप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला हा रायगडावरती उत्सव असतो. बाकी भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत ह्या रायगडच्या व्हिडिओवर भरभरून प्रेम येऊ द्या. शरीर गड उतरत होतं, पण मन मात्र रायगडावरच राहिलं होतं आणि वाट बघत होतं पुढील ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची.